नमस्कार मित्रांनो, तुहिरी माझा मितवा या मालिकेच्या येणाऱ्या काही भागामध्ये मित्रांनो एक आता जबरदस्त असा 13 एप्रिलच्या प्रोमोमध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे। त्यामध्ये मात्र आता ईश्वरी रमाकांत आणि सुप्रिया यांना एकमेकांच्या समोर आणून आता जो काही अर्णवला म्हणजे अर्णवचे डोळे उघडण्याचा जो प्लॅन आहे, कारण जेव्हा मंदिरात आता ईश्वरी गेलेली आहे आणि त्या ईश्वरीसमोर आता वल्लरीने पाठवलेले जे गुंड आलेले आहेत, तर त्या गुंडांशी चार हात करून ईश्वरीने मात्र आता वल्लरीचं नाव त्या गुंडांनी घेतलेलं आहे। आता वल्लरीचं नाव घेताच अर्णवचे डोळे मात्र आता कसे उघडायचे, कारण आपल्या आई बाबतीत आणि त्यांच्या वडिलांबाबतीत इतका राग मनामध्ये घालून घेतलेल्या अर्णवला मात्र आता सर्व सत्याचा उलगडा कसा झाला पाहिजे हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्यासाठी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत राहा आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी मात्र विसरू नका। तेव्हा आता मित्रांनो हे बघा, जेव्हा आज सगळेजण मंदिरामध्ये आता गेलेले असताना आता तेथे वल्लरीसमोर रमाकांतचं सत्य आलेलं आहे, कारण इतक्या वर्ष आता रमाकांत मात्र येथे जिवंत आहे आणि तो पण मुंबईत, आणि त्या रमाकांतला मी ओळखू शकत नाही असं कधीही नाही होऊ शकत। आणि जर आता रमाकांत आलेला आहे आणि रमाकांतने मात्र आता सगळ्यांच्या समोर आपल्या नावाचा उल्लेख केला, कारण 20 वर्षापूर्वी जो घडलेला भूतकाळ आहे तर तो ह्या ईश्वरीला भेटून मात्र आता हे रमाकांतने सांगितला तर आता अवघड होईल। आणि एकतर ईश्वरी आता त्या रमाकांतला तिने ओळखलेला आहे म्हणून ती काहीतरी प्रयत्न करून आता त्या रमाकांतला घरी आणण्याचा नक्की प्रयत्न करेल, कारण आता ईश्वरीने तो फोटो घेतला म्हणजे काहीतरी आता तिचा प्लॅन असेल आणि त्या प्लॅननुसार आता ती रमाकांतला घरी घेऊन येऊ शकते। म्हणजे तिने रमाकांतला ओळखलेला आहे हे मात्र आता हे सगळं काही हे तिला समजते। त्यानंतर मात्र आता वल्लरी आता लगेच ठरवते काही झालं तरी आता रमाकांत जिवंत असायला नको, त्यासाठी मात्र ती त्याला मारण्यासाठी गुंड पाठवते। आणि त्या क्षणी आता ईश्वरी मात्र आता तो फोटो घेऊन सुप्रियाकडे गेलेली असते। सुप्रियाला ती सांगते की अगं हे बघ आई, तू यांना ओळखलत का? त्यावरती आता सुप्रिया विचारते की काय झालं इशू, तू हा फोटो घेऊन माझ्याकडे आज इतक्या दिवसातून का परत घेऊन आलीस, नक्की काय घडलेलं आहे? त्यावरती ईश्वरी म्हणते की आई मी यांना बघितलं होतं। त्यावरती आता सुप्रिया विचारते की कुठे बघितलं होतं? तर ईश्वरी म्हणते की मंदिरात, जेव्हा मी आता प्रसाद देण्यासाठी साधू संतांना तेथे मंदिरात रामाच्या मंदिरात गेलो होतो आणि तेथे मात्र साधू संतांच्या वेशात मात्र आता हे तेथे बसलेले होते। सुप्रिया म्हणते की तू नक्की खरं बोलते? आता ईश्वरी म्हणते की हो, आणि वल्लरी मामीने मात्र त्यावेळेस मला जर म्हणजे बाजूला खेचलं नसते तर मात्र मी त्यांची भेट घेतली असती असे जेव्हा सांगते तर सुप्रिया म्हणते की चल मग आत्ताच्या आत्ता आपण त्यांना शोधायला जाऊयात। आणि त्या क्षणाला मात्र आता ते गुंड तेथे आलेले आहेत। वल्लरीने आता त्या रमाकांतचा फोटो दाखवून त्या गुंडांना मात्र आता रमाकांतला मारण्याची सुपारी दिलेली असते, परंतु आता जेव्हा ते गुंड तेथे येतात आणि त्या फोटोमुळे म्हणजे तो फोटो दाखवून आता रमाकांतला शोधण्याचा ते प्रयत्न करतात आणि त्याच वेळेस आता रमाकांतच्या समोर ते आलेले असतात। रमाकांत आता मस्त भजनामध्ये गुंग झालेला असतो, त्याला कशाचंही भान नसतं। आता फक्त ईश्वरी त्याच्यासमोर आलेली आहे आणि ईश्वरीने रमाकांतला ओळखलेला आहे म्हणून ती सुप्रियाला तेथे घेऊन येते। आणि त्याच वेळेस ते गुंड मात्र रमाकांतला ओळखतात आणि रमाकांतवर हल्ला करणार तोच लगेच मात्र आता ईश्वरी त्या गुंडांना एक हात करते। त्या दोन्ही गुंडांना मात्र आता इतकी बेदम मारते। आता त्या गुंडांना म्हणते की तुम्हाला येथे कोणी पाठवले, नक्की काय गरज होती तुम्ही यांना मारायला आलात? एकतर देवाच्या दरबारात मात्र तुम्ही असा गुन्हा करतात, एका व्यक्तीवर अगदी काही त्याची चूक नसताना त्याला मारण्याचा का प्रयत्न करतात? नक्की तुम्ही कुणाचे गुंड आहात? आणि जर तुम्ही आता मला काही सांगितले नाही तर मी पोलिसांना सर्व काही सांगेल आणि तुम्हाला पोलिसांच्या ताब्यात देईल। तेव्हा ते गुंड खूपच घाबरतात आणि ते लगेच आता वल्लरीचं नाव घेतात। वल्लरी मॅडमने आम्हाला येथे रमाकांत राजशिर्के यांना मारण्यासाठी पाठवलेले आहेत आणि हे साधू दिसतात तर ते एक खूप मोठे बिझनेसमन रमाकांत राजशिर्के आहेत आणि त्यांना मारायलाच आम्ही सुपारी दिलेली गेली आहे। आता वल्लरीचं नाव घेताच आता ईश्वरीला धक्का बसतो। ईश्वरी त्या गुंडांना म्हणते की हे बघा, तुम्हाला जर मारायची सुपारी दिली असेल तर तुम्हाला पोलिसांच्या ताब्यात जायचं नसेल तर तुम्ही येथून जाऊ शकतात आणि परत असं येथे यांच्यावर वाईट नजर टाकायला सुद्धा येऊ नका। तेव्हा ते गुंड तेथून घाबरतच निघून जातात। त्यानंतर मात्र सुप्रिया आणि ईश्वरी मात्र आता रमाकांत काकांच्या समोर येतात
ईश्वरी म्हणते की बाबा तुम्ही मला ओळखलत का? तेव्हा रमाकांत आता आपली ओळख लपून मात्र तेथून जायला निघतो आणि त्याच वेळेस तेथे सुप्रिया समोर येते. सुप्रिया समोर आल्या क्षणी मात्र आता रमाकांत म्हणतो की तुम्ही येथे का आलात, म्हणजे कशासाठी आलात? तेव्हा ईश्वरी म्हणते की हे बघा मी तुमची सून आहे आणि तुमची सून आहे म्हणजे तुमच्या अर्णवची, तुमच्या चिंटूची बायको. तेव्हा ईश्वरीला बघून आता बाबांना खूपच आनंद होतो. ते अगदी ईश्वरीला म्हणजे पाया पडल्यानंतर आशीर्वाद वगैरे देतात, तिच्या डोक्यावरून हात फिरवतात आणि माझा चिंटू कसा आहे? त्यावरती ईश्वरी म्हणते की आम्ही कालच मंदिरामध्ये येऊन गेलो आणि तेव्हा मी तुम्हाला बघितलं आणि हा फोटो तुमचाच आहे. त्यावरती रमाकांत बाबा अगदी हसतात आणि म्हणतात की हो नक्की हे सर्व म्हणजे मीच आहे रमाकांत राजशिर्के, परंतु इतक्या दिवसापासून मी माझी ओळख का लपवतो आणि सगळं काही सोडून मी इकडे का निघून आलो हेच तर कारण तुला माहिती झालं असेल. आणि त्याच वेळेस सुप्रिया समोर येते आणि सुप्रिया म्हणते की हे बघा तुमची आणि माझी काही चूक नसताना आपल्यावर जे काही झालेलं आहे तर ते आपण कधीही नाही विसरू शकत आणि हे करणारी आता ती एकच बाई आहे. आता रमाकांत म्हणतो की हो मला सुद्धा माहिती आहे की नक्की त्या वल्लरीने केलं असणार, कारण त्या वल्लरीला कधीही आमचं काही बघवत नव्हतं, आमची प्रॉपर्टी घेण्यासाठी तिचे प्रयत्न सुरूच होते, तिनेच हे सर्व केले असणार. तेव्हा ईश्वरीला धक्का बसतो. ईश्वरी म्हणते की काय बोलतात वल्लरी मामी? त्यावरती आता सुप्रिया म्हणते की हो वल्लरी मामीच असणार, कारण ती बाईच होती आणि त्या बाईनेच मला आता यांच्या रूममध्ये जाण्यासाठी सांगितले होते इंटरव्ह्यूसाठी आणि ज्या क्षणी मी तेथे गेले तर तेथे हा सर्व काही घडलेला प्रकार आहे. म्हणजे आता ह्या साहेबांना चक्कर आली होती आणि मी इंटरव्ह्यूसाठी आत गेल्यानंतर आता लगेच आमचे फोटो काढले गेले आणि आमच्या चारित्र्यावर संशय घेतला गेला, कारण यांचे आणि माझे अनैतिक संबंध आहे असे आरोप आमच्यावर करण्यात आले. आता हे सर्व काही ऐकल्यानंतर आता ईश्वरीला धक्का बसतो आणि ईश्वरीच्या सर्व काही लक्षात येते. ईश्वरी म्हणते की हे बघा ही माझी आई आहे आणि बाबा तुम्ही काही टेन्शन घेऊ नका, मी सगळं काही आता व्यवस्थित करते. त्या अगोदर मात्र मला अर्णवचे डोळे उघडत्या लागतील, कारण अर्णव सरांच्या मनातील जो काही आता राग आहे तो मात्र मला अगोदर दूर करावा लागेल. त्यासाठी मात्र आता ईश्वरी शिर्केंच्या मदतीने आता एक असा प्लॅन करते, कारण आता अर्णवच्या म्हणजे कॅबिनमध्ये सगळं काही बघण्यासाठी एक मात्र आता म्हणजे असिस्टन्स हवी आहे आणि त्यासाठी तिने आता काही मुली इंटरव्ह्यूसाठी बोलावलेल्या असतात आणि आता त्या मुली आलेल्या आहेत आणि अर्णवला मात्र कॉफीमध्ये तिने काहीतरी आता गुंगीचं औषध दिलेलं आहे, कारण हा सगळा प्रकार अर्णवच्या समोर हुबेहूब आणण्यासाठी आणि पत्रकारांना सुद्धा तेथे बोलावून घेतलेले आहेत. पत्रकार आलेले असतात. पत्रकार आल्यानंतर आता अर्णवची आता म्हणजे इंटरव्ह्यूचा कार्यक्रम सुरूच असतो आणि त्या क्षणी मात्र अर्णवला चक्कर येते आणि ज्या मुलीबरोबर तो इंटरव्ह्यू करत आहे तर तो त्या मुलीच्या गळ्यात पडतो आणि त्याच वेळेस मात्र अर्णवचे आणि त्या मुलीचे फोटो काढले जातात आणि सगळेजण मात्र अर्णव सर आता हे अगदी म्हणजे चारित्र्यहीन आहे आणि त्यांच्यावर अगदी वाटेल तसे आरोप व्हायला सुरुवात होते. अर्णवला शुद्ध येते आणि त्याच वेळेस ईश्वरी दारात येते आणि ती आपल्यासोबत सुप्रियाला सुद्धा तेथे घेऊन आलेली असते. सुप्रिया आत येते अगोदर ईश्वरी पुढे येते आणि ईश्वरी सगळ्यांना म्हणते की थांबा आणि आता ती सगळ्यांना थांबून तेथून जायला लागते आणि अर्णवला म्हणते की हे बघा सर आज मात्र तुमचे हे फोटो काढण्यात आले आणि तो फोटो आता सुप्रियाचा आणि रमाकांतचा जो फोटो आहे आणि अर्णवचा आणि त्या मुलीचा एक फोटो आहे तर तो फोटो मात्र समोरासमोर धरते आणि म्हणते की हे बघा अर्णव सर या फोटो मात्र आता तुम्हाला जसे बदनाम करण्यात आले होते, मग आता त्याच वेळेस जर असं घडलं असेल आणि त्याच वेळेस हा फोटो काढला असेल म्हणजे हा फोटो आणि हा फोटो सारखा आहे, मग तुम्ही यावरून लक्षात येतं का की तुमच्या वडिलांना सुद्धा बदनाम करण्यात आले होते आणि माझ्या आईला सुद्धा हे सगळं काही ठरवून घडण्यात आले होते. म्हणतो की ईश्वरी हे बघ यात तर माझी काही चूक नाही आणि माझ्यावर अगदी ठरवून हे आरोप होतात, काहीतरी नक्की कोणाचा तरी प्लॅन आहे. मग ईश्वरी म्हणते की अर्णव सर हीच गोष्ट 20 वर्षापूर्वी जर घडली असेल तर ते कशावरून नसेल, माझी आईसुद्धा निर्दोष असेल आणि तुमचे वडीलसुद्धा निर्दोष असेल, पण हे जे कोणी केलेलं आहे तर ते मात्र तुम्हाला शोधून काढायचं आहे, पण त्याचं नावसुद्धा आता तुमच्या वडिलांनी माझ्यासमोर दिलेलं आहे
आणि आता ते नाव आहे तर तुमची मामी, वल्लरी मामी. अर्णव म्हणतो की मी सिंदूर तू काय बोलतेस, असं नाही होऊ शकत. त्यावरती मात्र आता सुप्रिया समोर येते आणि सुप्रिया म्हणते की हो अर्णव सर, इतक्या दिवस मला माहिती नव्हतं, इतके दिवस मी त्या बाईला शोधत होते, पण ती बाई तुमच्याच घरामध्ये होते. आणि आकाश म्हणजे जेव्हापासून मी तुमच्या घरात येते तेव्हापासून आकाशची आई माझ्यासमोर अजूनपर्यंत आलेली नाही. मला असं वाटत होतं की आमच्या दोघींची काहीतरी हुकाचूक होते, पण नाही, त्या ठरून मात्र मुद्दाम माझ्यासमोर आलेल्या नाहीत. हे सगळं काही झाल्यानंतर मात्र आता अर्णवचे डोळे उघडतात. अर्णव लगेच आता ह्या ची माफी मागतो आणि प्लीज आई मला माफ करा. आणि त्या क्षणी अर्णवच्या समोर आता अर्णवचे बाबा येतात. बाबांना बघून आता अर्णवला खूपच आनंद होतो. इतक्या दिवसाचा जो काही अर्णवचा राग आपल्या बाबावर होता ईश्वरीमुळे तो दूर झालेला असतो. तो बाबांचा अगदी चेहरासुद्धा समोर बघायला तयार नसतो आणि अगदी इतक्या वर्षातून नावसुद्धा ऐकायला तयार नसतो. पण आज चक्क ईश्वरीमुळे हे सर्व शक्य झालेले असते आणि एका फोटोमुळे, एका केलेल्या प्लॅनमुळे आज अर्णवचे बाबा आणि अर्णव शेवटी एकत्र आहेत. परंतु आई गेल्याचं दुःख मात्र अर्णवला फार वाटतं, कारण ह्या सुप्रियामुळे ते वल्लरीमुळे आता हे सर्व घडलेलं आहे. हे आता अर्णव काही सहन करायला तयार नसतो. शेवटी तो आता इतका चिडलेला असतो आणि चिडून मात्र आता तो वल्लरीला घराच्या बाहेर काढणार असतो. तेव्हा आता मित्रांनो, आता ईश्वरीने अनेक असे प्लॅन करून, भयानक चमत्कार करून अर्णवचे डोळे उघडलेले असतात आणि शेवटी आपल्या आईला आणि अर्णव सरांच्या बाबांना निर्दोष सिद्ध केलेलं असतं. तेव्हा आता मित्रांनो, पुढे नक्की काय होणार आहे हे बघायला विसरू नका. तोपर्यंत